आपल्याला धक्काबुक्की होऊन आपली गाडी देखील फुटलेली आहे हल्ल्यामध्ये. नेमकी काय घटनाक्रम आहे? खरं सांगायचं म्हणजे कामगार कल्याणकारी मंडळाची बांधकाम कामगार नोंदणी सुरू आहे आणि या बांधकाम कामगार नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय. याच्यावरती आपण गेले 2 दिवस आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण जो आवाज उठवला आहे त्यामुळं या भागात जो खाजगी एजंटांचा सुळसुळाट झाला आहे त्यांची दुकानदारी कुठेतरी बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व बाबींमुळे आज सुद्धा नारायणगावमध्ये या एका ठिकाणी बांधकाम कामगारांना भांड्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी बायोमेट्रिक कॅम्प होता. असा कॅम्प घेण्यात येत नाही, त्यामुळं ह्या कॅम्पची बातमी करण्यासाठी आपण गेलो होतो. त्या ठिकाणी आपण काही लोकांशी संपर्क साधले, बाईट करण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांनी हे मान्य केलं कॅम्पस बोगस होता. कॅम्पस बोगस होता आणि त्यात लोकांनी पण सहभागी लोकांनी पण मान्य केलं का आमच्याकडनं नोंदणीसाठी पैसे घेतलेले आहेत. ज्यावेळेस मी त्या काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे जे एजंट आहेत की जे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करतायत त्या एजंटांनी चिडून जाऊन माझ्या गाडीवरती हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये माझ्या गाडीचे नुकसान झाले. मला कुठल्याही प्रकारची कोणाचाही धक्काबुक्की झाली नाही, पण माझी त्यांच्याबरोबर बाचाबाची झालेली आहे. मुळात हा घटनाक्रम कसा झाला? एकूणच तुम्ही आल्यानंतर नेमकी काय घडलं? मी आलो त्या ठिकाणी. मला ॲक्च्युली बायोमेट्रिकचा कॅम्प आहे म्हणून बायोमेट्रिकचा विषय घ्यायचा होता. जेव्हा मी आलो त्यावेळेस बायोमेट्रिक सुरू नव्हतं. नंतर मी तिथनं बाहेर गेलो. मला नंतर कळलं की 12 वाजता बायोमेट्रिकची यंत्रणा पुण्यावरून येणार आहे. म्हणून मी पुन्हा एक थोड्या वेळामध्ये 12 वाजता तिथं बायोमेट्रिक काय चालू आहे का बघायला गेलो. आतमध्ये बायोमेट्रिक चालू नव्हतं, त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. पण बाहेर जे लोक बसले होते, ज्या कामगार बसले होते ते प्रचंड वैतागलेले होते. त्यांनी बोलायला सुरुवात केली की आम्हाला सकाळी 8ला बोलवलंय, अजून आमचे अंगठे घेतले नाही, अजून आमचे थंब घेतले नाहीत. मग मी त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यावरती मग मी आतमध्ये जे काही कामगार आहे त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये अनेक ज्या कामगारांच्या मी प्रतिक्रिया घेतल्या त्या कामगारांनी आयोजकांवरती संताप व्यक्त केला. बाबा आम्ही बराच वेळ बसलोय पण आमच्या बायोमेट्रिक घेतलेले नाही किंवा थंब घेतलेले नाहीत. आणि त्यातल्या लोकांनी हे पण मान्य केलं की बाबा आमच्याकडनं नोंदणीसाठी पैसे घेतलेले आहेत. ज्यावेळेस प्रतिक्रिया घेतलेलं त्यांनी पाहिलं त्यावेळेस हे परत उघड झालं तर आपल्याला त्रास होईल ह्या हिशोबाने हे जे कोणी एजंट आहेत त्या एजंटांनी मला माझ्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ल्याच्या वेळेस नेमकी काय घटनाक्रम झाला? तुम्ही बाहेर आले? मी निघलो होतो, माझ्या गाडीला गाडा घालण्यात आला. गाडीला गाडा घालल्यानंतर मी बाहेर आलो. एवढा मोठा मॅप होता. मी तर काही सिलेंडर म्हणजे हात वरती करून उभा होतो. बाचाबाची झाली. लोकांचं हे होते तुम्ही कशाला हे करताय. मी म्हटलं बाबा माझी लढाई एजंटांच्या विरोधात आहे, सर्वसामान्य जनतेच्या विरोधात माझी लढाई नाही. त्यावेळेस जे कोणी लोक असतील त्यांनीच का असं का करता, तुम्हाला काय फायदा आहे वगैरे वगैरे अशी करून ती बाचाबाची झाली. त्याच्यानंतर कुणीतरी माझ्या गाडीवरती काय मारलं ते मला माहीत नाही, पण माझी गाडी माझ्या गाडीची पुढली काच. तुम्ही बातमी सातत्याने लावून धरताय याच्याविषयी, याचा राग कुठे मनात धरून कृत्य झालं? 100% गेले 2-3 दिवसापासून हा विषय आपण राज्य पातळीवर मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे कदाचित काही लोकांची अडचण झाली असावी आणि त्यातून हा हल्ला झालेला आहे. भ्रष्टाचार झालाय पण काय झालंय? खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की शासनाची योजना आहे, खासगी लोकांना ही घेण्याचं परमिशन आहे का आणि शासन पातळीवर कशा पद्धतीने राबवलेलं काय माहिती आहे? खरं तर कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती फक्त 1 रुपयात नोंदणी करावी असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र ह्या कामगार नोंदणीसाठी 1000-1100 रुपये घेतले जातात. हीच बाब मी मांडण्याचा प्रयत्न केला. भांडी मोफत मिळतात. ती भांडीही देण्यासाठी 1500 रुपयाची मागणी केली जाते. काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे, त्या शिष्यवृत्ती मिळून देण्यामध्ये सुद्धा अर्धे पैशांची मागणी केली जाते. निम्म्या पैशांवर डल्ला मारला जातो. हीच बाब मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि जे कॅम्प घेतले जातात ॲक्च्युली अशा पद्धतीने नोंदणी किंवा बायोमेट्रिकची कॅम्प घेण्याची परवानगी नाही आहे. हा एक कॅम्प अनधिकृत आहेत हे मांडण्याचा आपण प्रयत्न केला. आणि तसाच एक अनधिकृत कॅम्पची बातमी करण्यासाठी मी इथं आलो असताना माझ्याबद्दल हा हादसा घडलेला आहे. या संदर्भात आपण शासनाच्या संबंधित विभागाला काही कळवलेलं आहे? मी ज्या बातम्या केलेल्या आहेत त्या संदर्भात मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता. मात्र त्यांना याबाबत काही भ्रष्टाचार चालू आहे याची कल्पना नसल्याने मला प्रत्युत्तर दिलं होतं. आणि आजच्या प्रकाराबद्दल मी काही कळवलेलं नाही. ह्या प्रकाराबद्दल मी नारायणगाव पोलीस स्टेशनला मी माझी तक्रार दिलेली आहे. नारायणगाव पोलीस स्टेशननी पण ह्या प्रकरणामध्ये मला चांगल्यापैकी सहकार्य केलेलं आहे. पोलिसांनी संबंधित जिथं कॅम्प जाते त्या ठिकाणी जाऊन कोणाला काही नाही, मी पोलिसांना तक्रार देऊन मी माझा बाहेर आलेलो आहे. पुढे पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत मला माहिती नाही, पण मला तक्रार घेताना किंवा मला पोलिसांचं सहकार्य मिळालेलं आहे. तुम्ही अनेक दिवसापासून ही मालिका लावून धरलेली आहे, तुम्हाला काय मॅनेज करण्याचा प्रयत्न झालाय का? नाही, 2-3 दिवसापासून आपण हा मालिका लावून धरतोय. याच्यामध्ये मला काही लोकांचे फोन आले, पण त्या प्रत्येकाला मी एकच उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय की मी कोणाही एजंटसोबत बोलणार नाही. मी फक्त अधिकाऱ्यासंगच बोलेल. कारण की एजंट संघ किंवा ठेकेदारासंघ बोलणं हे पत्रकाराच्या याच्यात बसत नाही.
त्यामुळे मी ज्याचे जे मला फोन आले त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला की मी फक्त याच्याशीच बोलेन, कोणाशी, अधिकाऱ्यांशीच बोलेन. पण मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला? प्रयत्न झाला, मला फोन आले, पण त्याला मी त्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. सचिनजी, आपल्याला जी धक्काबुक्की झाली, आपली गाडीची काच फोडणारे नक्की कोण होती, त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत? ज्या एजंटांच्या विरोधात मी गेले 2-3 दिवस हे सगळं उघड करण्याचा प्रयत्न करतोय, माझ्या ह्या प्रयत्नामुळं ज्या एजंटांची दुकानदारी बंद होणार आहे अशा एजंटांनी हा प्रकार घडून आलेला आहे. असे माझ्यावरती कितीही हल्ले झाले तरी मी शांत बसणार नाही. सर्वसामान्यांवरती जर अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात लढण्याची माझी नेहमीची प्रवृत्ती आहे आणि ती यापुढेही चालू राहील. सदर घटनेचा पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध करण्यात होते, तर नेमकी आता मागणी आपली काय? माझी फक्त मागणी शासनाकडे आहे, माझी इथे कुणाकडे ही मागणी नाही. शासनाकडे माझी मागणी एवढीच आहे की बांधकाम कामगारांसाठी फक्त 1 रुपयात नोंदणी आहे, तर त्याच्यावरती जर कोण डल्ला मारत असेल आणि 1 रुपयाच्या बदले 1000 रुपये घेऊन जर कामगारांना नाडवण्याचा प्रयत्न करत असेल, जी शासनाच्या वतीने जी भांडी मोफत देण्यात येतात ती भांडी मिळवून देण्यासाठी पण जर कोणी त्याच्या कामगारांकडनं 1500 रुपये घेत असेल किंवा बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा अर्ध्या पैशांवर जर कोणी डल्ला मारत असेल तर संबंधित विभागाने याची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी. ही जी खाजगी एजंटांचा जो सुळसुळाट झालेला आहे जिल्ह्यामध्ये त्याच्या शहनिशा संबंधित विभागाने आणि सरकारने करावी. नारायणगावमध्ये ही घटना नक्की कुठं घडली आहे? नारायणगावच्या कोल्हेमाळ्यामध्ये आज तो कॅम्प होता, त्या ठिकाणी घटना घडली. खासदार साहेबांचं घर काय अंतरावर आहे? आज दुपारी 12 वाजता दरम्यान ही घटना घडली. ज्यावेळेस तुम्ही वार्तांकन करत होता त्यावेळेस काय कोणाचे फोन वगैरे? नाही, वार्तांकन करताना मला कोणाचे काही फोन आले नाही. त्यावेळेस झाल्यावर तर मी हे वार्तांकन करून आल्यावर त्याचा हा अर्थ घातला. मी पोलीस स्टेशनलाच गेलो. त्यापूर्वी मला 2 दिवस फोन येतात कोणाची तरी, मी माझा सांगण्याचा प्रयत्न आहे. कोणाचे फोन? नाही, तालुक्यातून मला वैयक्तिक कोणाचे फोन नाही आले. काही लोकांनी दुसरे याचे फोन बोला, त्याच्या संग बोला, असे फोन माझ्याकडे देण्याचा प्रयत्न केला, पण घटना अशी होती मी त्यामुळे कोणाशी